ज्या राजकारणाला पुरुषांची मक्तेदारी समजली, आजपासून साधारण एक 50-55 वर्षापूर्वीचा काळ तो आठवा. एक असा काळ होता जेव्हा स्त्रिया घराबाहेर सुद्धा अगदी क्वचितच पडत होत्या. पण असं असताना सुद्धा त्या काळात बीडमध्ये एक स्त्री अशी होती जी फक्त घराबाहेर नाही तर ती त्यासोबतच राजकारणात सुद्धा उतरली. कर्नाटकात माहेरघर असलेल्या केशरबाई यांचं लग्न बीडच्या सोनाजी क्षीरसागर यांच्यासोबत झालं. ज्या काळात बाईला घराबाहेर पडण्यासाठी सुद्धा निर्बंध होते, त्या काळात त्या राजकारणात आल्या. त्या काळात सोनाजीराव यांनी केशर काकूंना राजकारणात जाण्यासाठी प्रोत्साहित केलं. सोनाजीरावांच्या याच प्रोत्साहनामुळे आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे केशरबाई सुद्धा राजकारणात उतरल्या आणि एक एक करून राजकारणात नवनवीन उंची त्या गाठत गेल्या. ज्या काळात बाईला घराबाहेर पडण्यासाठी सुद्धा निर्बंध होते, त्या काळात सोनाजीराव यांनी केशर काकूंना राजकारणात जाण्यासाठी प्रोत्साहित केलं.